नमस्कार. मी डॉक्टर सुजित सौंदतीकर अर्थात तुमचा सुजित सर. अनफिल्टर्ड गप्पा विथ सुजित सर मध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आज आपण एक नवीन पॉडकास्ट, एक नवीन एपिसोड जो आहे तो मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. तर शब्दांच्या सुवासाने दरवळणारा, संस्कृतीच्या कणाकणात निनादणारा 27 फेब्रुवारी हा अर्थातच मराठी भाषा दिन. काव्यसम्राट कुसुमाग्रजांच्या स्मृतींना वंदन करत मराठीच्या गौरवाचा सोहळा आपण या दिवशी साजरा करतो. या दिवशी भावनांचा झरा, विचारांची ताकद आणि या भाषेच्या परंपरेचा जो अमूल्य ठेवा आहे तो देखील आपण साजरा करतो. मराठी ही फक्त भाषा नाही, तर ती आपल्या अस्मितेची, आपल्या अभिमानाची आणि आपल्या ओळखीची शाश्वत पताका आहे. आणि ह्याच मराठी भाषेला अधिक इतर लोकांच्या पर्यंत कसं पोहोचवता येईल, ह्या भाषेचा गोडवा आणखी कसा वाढवता येईल, यासाठी झटणारी एक खूप सुंदर मित्रांची गँग आज माझ्यासोबत आहे. तर काव्यगंध ही सांगलीची एक अशीच हौशी कलाकारांनी सुरू केलेली एक संस्था आहे की ज्याच्यामध्ये ते काव्यगंध म्हणजे नाव अर्थातच सांगतं की ते लोक कवितेच्या जगामध्ये खूप छान मुसाफिरी करत असतात. तर असेच त्यातले 3 मुसाफिर आपल्यासोबत इथे आहेत. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार की तुम्ही आज इथे जे आलेला आहे आणि अर्थात तुमचं स्वागत. तर माझ्या मते आपण ह्या सगळ्यांची थोडक्यात ओळख जे ते करून घेऊ आणि आपली ही जी मैफिल आहे तर ती सुरू करू. तर माझ्या मते सर्वप्रथम ताई तुमच्यापासून आपण सुरू करूयात. आपलं नाव आणि तुम्ही या म्हणजे जे काव्यगंध आहे त्याच्याशी कधीपासून तुम्ही जोडला गेलेला आहात? तर माझं नाव जुईली टाकर आणि मी पहिली कविता 6वीला असताना लिहिली होती. अच्छा. ते पण माझ्या मैत्रिणीने लिहिली होती आणि मला असं झालं की हिचं खूप कौतुक होतंय आणि मग सगळे वर्गासमोर वगैरे हिला बोलवतात आणि लिहितात, सगळेजण टाळ्या वाजवतात, तर आपण पण लिहायला पाहिजे. आणि त्यानंतर मग मी खूप काळ इंजिनिअरिंगचं 5-6 वर्ष लिहिली, एक 10 वर्षांचा गॅप दिला इंजिनिअरिंग, जॉब वगैरे वगैरे. आणि परत असं वाटलं खास करून लॉकडाऊन नंतर की आता आपण लिहावं, व्यक्त व्हावं. आणि तेव्हा असं झालं की आम्हाला प्लॅटफॉर्म नव्हता सांगलीमध्ये. आम्ही एक ऍड बघितली होती ओपन माईकची, पोस्टर होतं जे कोल्हापूरमध्ये होतं आणि नेमकं डिसेंबर महिना होता, डिसेंबर 2023. आणि अर्थातच लग्न व्हायचं होतं अजून डिसेंबर महिन्यातला लास्ट वीक. तर घरातले कोल्हापूरला वगैरे सोडणं शक्य नव्हतं आणि मग आम्हाला असं झालं की अरे मग आता आपण कोणाला वाचून दाखवायची कविता, आपलं कोण कौतुक करणार. म्हणून मग आम्ही दोघींनी ठरवलं की आपणच मैफिल किंवा एखादा प्लॅटफॉर्म असा बनवायचा, कारण आपल्याला प्रत्येक वेळा पुणे, मुंबई किंवा कोल्हापूर अशा ठिकाणी जाणं शक्य नाहीये किंवा घरातले पाठवत नाहीत किंवा फिजिबल नाहीये खरं तर. म्हणून मग आम्ही सुरुवात केली आणि जानेवारी 2024ला आमची पहिली मैफिल झाली. त्याचं काहीही स्वरूप नव्हतं किंवा काहीच नव्हतं. आम्हाला फक्त एकमेकींना कविता म्हणून दाखवायच्या होत्या किंवा मला ही आवडली कविता आणि ही ऐकलीये का, ही किती छान आहे किंवा ह्यातली कल्पना किती छान आहे असं ऐकणारा कान पाहिजे होता. फक्त एक छोटासा प्लॅटफॉर्म वगैरे तर आता म्हणतोय 2 वर्षानंतर की आम्ही भेटणारे, कविता म्हणणारे तर ऐकायला या. तर अगदी धरून बांधून आणल्यासारखं किंवा प्लीज 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 करून काही लोक आले होते, काही जण खरंच मनापासून आले होते. आणि मग अशा रीतीने काव्यगंधची सुरुवात झाली. त्यानंतर 2 वर्षामध्ये आता भरपूर गोष्टी घडल्या आणि आता आम्हाला प्रेक्षक शोधायला लागत नाही, ते स्वतःहून काव्यगंध शोधत येतात. खूप छान, खूप छान. जसं जुईनी सांगितलं तसंच की ऐकणारा कान हवा होता. लिहित होतो पण ते कुणाला ऐकवायचं, ह्या एका भुकेपोटी काव्यगंध जन्माला आला. आणि लिहित होते मी आधी 9वी पासून लिहित होते, पण ते एक शिक्षिका होत्या लता काळे म्हणून, तर मला फार आवडायच्या आणि त्यांच्या वाढदिवशी मला काहीतरी त्यांना गिफ्ट करायचं म्हणून लिहिलेली पहिली कविता. आणि मग तो प्रवास सुरू झाला. मग ते जेव्हा कोणी म्हणतं ना की छान लिहितेस, तेव्हा आपण अजून अजून स्वतःला शोधायला लागतो, अजून काय करता येईल, अजून काय करता येईल असं लिहित गेले. आणि मग जुई भेटली एके दिवशी, मैत्री झाली आणि काव्यगंधाचा जन्म झाला. अच्छा, ओके, छान. आपण बोलूयात सुस्मितकडे.
याची ओळख म्हणजे हा माझा मेकॅनिकल डिपार्टमेंट मधला विद्यार्थी, अर्थात एक हुशार विद्यार्थी. आणि दुसरं म्हणजे अर्थात हा मी त्याचा प्रोजेक्ट गाईड सुद्धा होतो. पण माझ्या मते ही तुझी जी बाजू आहे, किंवा कविता करतोस किंवा इतकं सुंदर कविता वाचन सुद्धा मी करतोस, त्याचसोबत तो अँकरिंग खूप छान करतो. तर माझ्या मते ही बाजू मला थोडीशी काव्यगंधमुळेच जे ते जे बघायला मिळाली. तर माझ्या मते तर सुस्मित तुझ्याबद्दल थोडंसं सांग आणि सगळ्या विवजना ओळख तुझी जे ते करून. नमस्कार, माझं नाव सुस्मित टाकवेकर. मी मेकॅनिकल इंजिनियर, सरांनी सांगितलं त्याप्रमाणे. सर आमचे क्लास टीचर होते आणि प्रोजेक्ट गाईड सुद्धा होते त्याच्यामध्ये. आणि कवितेची जी आवड लागली ती मला माझ्या आईमुळे लागली, स्मिता टाकवेकर यांच्यामुळे. आई माझी पहिल्यापासून कविता लिहिते, तिला अनेक ठिकाणी बक्षिसं मिळाली, ती सादरीकरण पण करते. त्यामुळे लहानपणापासून कवितेची आवड तिच्यामुळे लागली. चांगले कवी वाचायला जे मिळाले हे तिनं ओळख करून दिली, आणि तिनं जे हे संस्कार केले त्यामुळे त्याची आवड निर्माण झाली. पण जरी झाली तरी मी लहानपणापासून ते फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, अभिनयाचे वर्कशॉप्स वगैरे ते सगळे करून किंवा वक्तृत्व स्पर्धांमध्ये भरपूर शाळेच्या याच्यामध्ये बक्षिसं मिळवली. आता कॉलेजमध्ये वगैरे आल्यानंतर ते थोडंसं कमी झालं, आपले सोशल्सचे जेवढे इव्हेंट होते तेवढेच झाले. पण हे परत एकदा एका पॉइंटला जेव्हा याची सुरुवात झाली ते म्हणजे कोविडमध्ये आपण सगळेच घरात बसलो होतो आणि तिथं काहीच चालू नव्हतं. आणि त्यावेळी सारख्या बातम्या येत होत्या की लोक बाहेर फिरतायत आणि मग त्यांच्यामुळे त्यांचे जीव जात आहेत. तर मी त्या याच्यामध्ये बसून सहज घरात बसलो होतो आणि मला एक लावणी सुचली. गप्प घरात बसा म्हणून एक लावणी सुचली की, आणि ती माझा मित्र आहे अभिमन्यू कार्लेकर, त्याला मी पाठवली. त्यानं लगेच त्याच्यावर चाल लावली. तो सुद्धा आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो. आणि ती आम्ही घरातनं शूट करून जवळजवळ 3 ते 4 देशांमधल्या लोकांनी आपापल्या घरातून ती शूट केली आणि ती आम्ही रिलीज केली. आणि ती भरपूर गाजली. ती अगदी इव्हन निलेश साबळेंच्या लावर की तो व्हिडिओ पर्यंत ती पोहोचली. आणि त्यानंतर मग एक पॅरडीचा एक ट्रॅक चालू झाला. आणि मग मी आणि अभिमन्यूला मिळून जवळजवळ आतापर्यंत 5 गाणी केली. त्याच्यामध्ये महेंद्रसिंग धोनीवरचा एक पोवाडा केला, धोनी रिटायर झाल्यानंतर. थोडस म्हणजे मला सुचताना सरळ गोष्टी सुचत नाहीत, थोड्याशा वाकड्या सुचतात. हा, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं जे डोकं आहे ते सुचतं त्याप्रमाणे. आणि त्यानंतर मग जे चालू झालं त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या कविता आल्या. आणि काव्यगंधाबद्दल मला ज्यांची जेव्हा पहिली मैफिल डिक्लेअर झाली, यांना पण कदाचित माहित नाहीये, तेव्हा मला कळलं होतं. पण हे काय जाऊन बोर, आपलं पण सादर करायचं पेक्षा दुसऱ्याचं काय ऐकत बसायचं याचा कंटाळा केला. पण माझा मित्र सार्थक, त्यानं एकदा मला सांगितलं की तू चल, काय नाही, खूप चांगला आहे, चांगली लोक आहेत, चांगल्या कविता आहेत. तो मला घेऊन आला आणि जवळजवळ बहुतेक 6 महिने तोपर्यंत झाले होते. मी 6 महिन्यानंतर जॉईन झालो. पण मात्र मी सलग नंतर आम्ही त्या ह्याच्यामध्ये, आणि काव्यगंधासाठी खूप आम्ही इन्स्टावरचे खूप इव्हेंट आम्ही त्यानंतर केले. आणि एक चांगला कार्यक्रम आम्ही केला जो मराठी कविता बदलणारी आणि बहरणारी. तो एक खूप, ज्याच्यामध्ये आम्ही ज्ञानेश्वरांपासून ते संदीप खरेन सगळ्यांच्या कविता केल्या. त्याचे 2 कार्यक्रम झाले सांगलीमध्ये, दोन्ही हाऊसफुल झाले. काव्यगंधचं पहिलं म्हणजे आपला इथे फोन झाला होता बहुधा मागच्या जानेवारीमध्ये असेल की आम्ही अशा टीम आहे आणि आपटे वाचन मंदिरसाठी आपण काही कार्यक्रम करू शकतो का. आणि त्यावेळेपासून होतं की म्हणजे इतका छान ग्रुप आहे, ऍक्टिव्ह ग्रुप आहे. आता माझाही अजून काव्यगंध मैफिलीला जाणं तसं राहिलेलं काही ना काही कारणामुळं. पण ते आता माझ्या मते या पॉडकास्ट नंतर नक्कीच आता ती उत्सुकता लागलेली आहे की काय आहे, आणि नक्कीच आपण त्याचा जे ते आनंद लुटूयात. सगळेच कविता करतो किंवा म्हणजे वाचतो सुद्धा इतरांच्या, पण आपल्या स्वतःच्या सुद्धा आपण वाचतो किंवा त्याच्यामध्ये बऱ्याचदा काही ना काहीतरी काही गोष्टी बदल करत जातो. आणि एक आपण म्हणतो की थोडी थोडी का होईना तर आपली कविता आता प्रगल्भ काही ना काही प्रमाणात जे ती होत आहे. तर माझ्या मते आपण आपली स्वतःची एखादी कविता जी आहे ती वाचून दाखवूया. कारण आपण अशी मैफिल म्हटलेलं आहे आणि मैफिलीची सुरुवात अर्थातच कवितेनं जी आहे ती झाली तर आणखी छान होईल. तर माझ्या मते कवितेशी निगडीत किंवा कवितेच्या संदर्भातली एखादी तुम्ही लिहिलेली कविता तर आपण एक ती सादर करूयात का? चालेल. मला कवितेबद्दल काय वाटतं सांगणारी कविता आहे, किंवा कविता माझ्या सोबत कशी असते. वाट चुकलेल्या जीवांना वाट दाखवते कविता. वाट चुकलेल्या जीवांना वाट दाखवते कविता. एकटी नसते कधी मी, सोबती असते कविता. तृष्णेत थिजलेल्या जीवाची अतृप्तता असते कविता. लिहावे काहीतरी म्हणून सुचत नाही कविता. लिहावे काहीतरी म्हणून सुचत नाही कविता.
काळजाच्या आत कुठे निपजुनी येते कविता. ध्यास कविता आस कविता भास कविता. ध्यास कविता आस कविता भास कविता. माय भरवते मायेने तो काऊची उचा घास कविता. ज्या क्षणी ती वांझ होते रात्र जागवते कविता. सुचते तेव्हा सृजनतेची तहान भागवते कविता. वास्तवतेच्या दुर्गंधीवर स्वप्नांचे अत्तर कविता. मी मवाळ उदार सौम्य वाटते पण लिहिते कट्टर कविता. देऊनही बघते कविता घेऊनही बघते कविता. देऊनही बघते कविता घेऊनही बघते कविता. माणसाला माणसाचे प्रतिबिंब दाखवते कविता. मी लिहाया लागते अनुसुचत जाते कविता. अनुसुचत जाते कविता. धन्यवाद. आता ही कविता जी मी लिहिलेली आहे ही कवितेवरची कविता आहे, अच्छा. पण ही परत फ्रस्ट्रेशन मधनं थोडीशी लिहिलेली आहे ओके. की कवी दिसला की त्याला पहिल्यांदा जरा आता आमच्यावर कविता लिहून दाखवा, आज माझा वाढदिवस आहे, माझ्या बायकोचा वाढदिवस आहे, तिच्यावर जरा कविता लिहून दाखवा. तर ते असं काही हे मशिनरी नाहीये की आपण ते टाकलं आणि कविता बाहेर पडली. हा, हा. तर ते की मुळात कविता लिहिताना कवीला किती त्रास होतो हा ह्याच्यावरची ही कविता आहे की डोकं धरून बसलाय नुसता कागदावर काही उतरत नाही. डोकं धरून बसलाय नुसता कागदावर काही उतरत नाही. विचार करून हरला कवी तरी कविता काही येत नाही. बरोबर. डोक्याचं गोदाम त्याचं शब्दांनी भरलंय, म्हणजे सगळं आहे त्याच्याकडे. डोक्याचं गोदाम त्याचं शब्दांनी भरलंय. वृत्त आणि छंदांना जणू वश करून ठेवलंय. तरी प्रेरणा नवी हल्ली हाती काही येत नाही. आणि आपटलं कितीही डोकं तरी कविता काही येत नाही. मग काय करतो तो? निसर्गात फिरून बघतो तो, वाचन करून थकतो तो. निसर्गात फिरून बघतो तो, वाचन करून थकतो तो. आठवून बघतो जुनी दुःखे, आठवून बघतो जुनी दुःखे आणि त्यामध्येच रमतो तो. इतका अट्टाहास करून सुद्धा दिवा काही लागत नाही. इतका अट्टाहास करून सुद्धा दिवा काही लागत नाही. अंधारात होते धडपड नुसती आणि कविता काही येत नाही. मग काय होतं? दमलेला हरलेला कवी तो आशा सारी सोडून देतो. दमलेला हरलेला कवी तो आशा सारी सोडून देतो. प्रतिभा सारी आटून गेली समजूत स्वतःची करून देतो. शल्य त्याचे त्याच्याच आत खोलवर रुतत जाते. शल्य त्याचे त्याच्याच आत खोलवर रुतत जाते आणि कारंज्यासारखे एक दिवस मन फाडून बाहेर येते. झरझर झरझर आतून ती शब्दगंगा वाहत येते. झरझर झरझर आतून ती शब्दगंगा वाहत येते. सरसर सरसर कविता ती हातून उतरत जाते. नैराश्य सारे संपून जाते. काय अशी जादू होते? नैराश्य सारे संपून जाते. काय अशी जादू होते? पुन्हा एकदा कविता ती त्या कवीला जन्म देते. पुन्हा एकदा कविता ती त्या कवीला जन्म देते. सुंदर सुंदर, खूपच छान. आणि आपण अर्थात सगळेच म्हणजे कवी जे लिहिणारे आहेत आपण बघतो की एखाद्याला आपला काहीही सुचत नाही, पूर्ण ब्लँक होऊन जातं आणि एखाद्या अगदी बसलं की 2-4 पटकन अगदी सहज जे ते सुचून जातात. खरंच आहे. तर माझ्या पुस्तकातली एक मी कविता जी ती वाचून दाखवतो, कवितेवरतीच आहे. तर कविता कशी असावी? कविता असावी लेकीसारखी, कविता असावी लेकीसारखी, छोटीशी पण घर भरून टाकणारी. कविता असावी पणतीसारखी, कविता असावी पणतीसारखी, इवलुशा ज्योतीने अंधार दूर करणारी. कविता असावी इंद्रधनुसारखी, कविता असावी इंद्रधनुसारखी, थोडक्यात जीवनाच्या सुंदरतेची अनुभूती देणारी. कविता असावी तीरासारखी, कविता असावी तीरासारखी, विषयाचा अचूक वेध घेणारी. कविता असावी मैत्रीसारखी, तशी तर म्हणजे तुमची पण इतकी छान सगळ्यांची मैत्री आहे. तर कविता असावी मैत्रीसारखी, आपली नेहमी साथ सोबत करणारी. कविता असावी पाखरासारखी, कविता असावी पाखरासारखी, मनाच्या आकाशात स्वच्छंद झेप घेणारी. आणि शेवटी माझ्यासाठी कुठेतरी एक वेगळी ही कविता का महत्वाची आहे मी सांगतो की कवितेच्या जगात माय भेटते मला, कवितेच्या जगात माय भेटते मला. चूक झाली तरी मायेनं पदराखाली घेणारी, चूक झाली तरी मायेनं पदराखाली घेणारी. आणि त्यामुळे आपण म्हणजे कुठले इतके साहित्य प्रकार आहेत पण कविता ही अशी पटकन भावती आपल्याला. तर माझ्यामध्ये हेच त्यातलं जी आपली मातृभाषा आपण म्हणतो ती कुठंतरी कवितेला आपल्या सगळ्यांना त्यातून भेटत असते. तर ठीक आहे, हे सगळ्यांना आपल्या जे आमच्या सगळ्यांच्या कविता ज्या त्या ठीक आहेत, हे सुंदर सगळे लिहितात सुद्धा. पण
काव्यगंधाच्या त्याच्या या प्लॅटफॉर्मच्या थ्रू साधारण आपण काय काय ऍक्टिव्हिटीज घेतो, तर हे जर आपल्या व्ह्युअर्सना तुम्ही सांगू शकाल का? तुम्ही सोडा. ओके. तर पहिल्यांदा जसं मी म्हणले की आम्ही अगदी 7-8 जण होतो, ज्याला आम्ही मैफिल म्हणत होतो. तर असेच ओढून काढून आणलेले, येऊन बसलेले असे एका कॅफेत भेटलो होतो आणि एक 7-8 जण होतो, जेव्हा आम्ही गोल बसलो होतो आणि कविता सादर करत होतो. आपण लिहिलेल्या, स्वतः कवी लिहिलेल्या किंवा एखाद्या कवीची खूप आवडलेली किंवा एखादी कॉन्सेप्ट, संकल्पना आपल्याला आवडलेली, तर ती आम्ही शेअर करत होतो. आणि महिन्यातून एकदा आम्ही भेटायचो, शक्यतो शेवटच्या रविवारी असं. तर तेव्हापासून आपल्या प्रत्येक महिन्यात एकदा, शेवटच्याच असं नाही, कन्व्हिनियन्स नुसार आपण भेटतो आता. तर महिन्यातून एकदा एका रविवारी आपली मैफिल असते, ज्यात आपण कवितांचं वाचन होतं, सादरीकरण होतं आणि मजा, गप्पा, गझल आणि कथा, ह्या सगळ्या गोष्टी आपण मैफिलीत घेतो. आणि हे सोडून जसं एक वर्ष झालं तसं असं जाणवत गेलं की खूप जण म्हणजे एकाच विषयाला प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने बघतो. त्याच गोष्टीकडे बघण्याचा अनेक जणांचा खूप वेगवेगळा ऍस्पेक्ट आहे, व्ह्यू पॉइंट आहे. तर म्हणून मग आम्ही सुरू केलं वर्षभरानंतर की एक विषय द्यायचा कवितेसाठी, ज्याच्यावरती सगळ्यांनी कविता लिहायच्या. म्हणजे एकाच विषयावरचे वेगवेगळे व्ह्यूज आपल्याला मिळतात आणि लिखाणाला पण प्रोत्साहन देतो. आता या जानेवारीमध्ये आपण विषय दिला होता संकल्प. तर कदाचित मी नॉर्मली या विषयावर लिहिलं नसतं संकल्प या विषयावरती, पण जस्ट बिकॉज काव्यगंधनी हा विषय दिलाय की संकल्पावरती लिहायचंय, म्हणून मी त्या विषयावरती कविता लिहिली. आपण कार्यशाळा फक्त मग जो तुम्ही विषय देता तो प्रत्येक महिन्याला एक. महिना आपल्या काव्यगंधीच्या इंस्टाग्राम पेज वरून पण तो विषय रील्स मार्फत सांगा की या महिन्याचा हा विषय आहे आणि 7 तारखेपर्यंत तुमच्या कविता आम्हाला पाठवा किंवा रील्स बनवून पाठवा. आपण ते कोलॅब करतो काव्यगंधीच्या पेज वरून. या वर्षात आपला हाच उद्देश आहे की किमान 4 कार्यशाळा आपण घेतल्या पाहिजेत वेगवेगळ्या विषयावरच्या. त्यात आपल्याला कविता सादरीकरणाची पण कार्यशाळा घ्यायची, कारण खूप जण छान लिहितात पण सादरीकरण करताना इतकं छान होत नाही. लिखाणी उपक्रम सुरू केला होता मध्यंतरी की आषाढी होती, तर आषाढीची वारी म्हणजे त्या काळामध्ये आपण भक्ती, विठ्ठल, रुक्मिणी, देव, पंढरपूर, कवितेची वारी आज घेतला होता. बरोबर. तर त्या विषयावरच्या कविता आपण तेव्हा घेतल्या. किंवा डिसेंबरमध्ये आपण घेतला चारोळ्यांचा डिसेंबर, ज्याला खूप छान रिस्पॉन्स येतो आणि आनंद ह्याचा वाटतो की कुठूनही ज्यांना आम्ही कधी पाहिलं नाहीये, भेटलो नाहीये, अशाही व्यक्ती इंस्टाग्राम वरून कनेक्ट होतात, फेसबुक वरून कनेक्ट होतात. जेव्हा विषय देतो, तुम्हाला कदाचित काही लोकांना लिहायला नाही जमत असेल, पण तुम्हाला एखादी त्या विषयावरची आवडती दुसऱ्या मोठ्या कवीची कविता पण असेल ना, पण ती तुम्ही सादर करू शकता मग त्या ह्याच्यामध्ये. किंवा आमच्या मैफिलीमध्ये जेव्हा लोक येतात तेव्हा असं काही बंधन नाहीये की तुम्ही फक्त मराठीच बोला, फक्त हिंदीच बोला. आमच्याकडे येऊन लोक इंग्रजी मधल्याही कविता सादर करतात. त्यामुळे हे संकुचित आम्ही काही ठेवलं नाहीये. आमचं मराठी भाषेवर प्रेम आहे, सगळ्या भाषांचा आदर आहे आणि आपण चांगलं काहीतरी करतोय, हा मूळ त्याच्यामधला उद्देश आहे. बरोबर. कारण झालंय कसं ना, आपल्या मराठीला नेमकं गेले 1-1.5 वर्ष झालं की अभिजात दर्जा मिळालेला आहे, पण तो दर्जा म्हणजे काय आहे आणि तो टिकवून ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, मग हे बऱ्याच जणांना माहीतच नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याचदा कविता म्हणलं किंवा कोणता लेख म्हणलं किंवा हे म्हणलं की लोक म्हणतात अरे हे फार जड आहे, हे आम्हाला नको, हे आम्हाला या गोष्टी नको, हे आमच्या डोक्याला ताप होतो, कोण तेवढं टेन्शन घेणार एवढं, त्यापेक्षा आपण रील बघूया. मग रील बघताना मग तुम्ही रील मध्ये बघा तर आमचं एक रील बघा, त्यातनं एखादा चांगला कंटेंट आम्ही तुम्हाला देतो म्हणून आम्ही रील करतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आम्ही आता ज्या काही कविता करतो त्यामध्ये आपण पूर्ण प्रमाण मराठीमध्ये पण लिहितोच, पण काही वेळा आम्ही कविता लिहित असताना इंग्रजी शब्दही त्याच्यामध्ये येतील. हेही बघतो की ठीक आहे, आम्हाला जो काय म्हणतात कंटेक्स्ट पोचवायचा आहे तो तुमच्या मुलांपर्यंत, नवीन मुलांपर्यंत पोचला, आम्हाला बास आहे. कारण आपण नाहीतरी गुलजार साहेब त्यांच्या कविता असेल, आपण जी गाणी ऐकतो त्याच्यामध्ये तर बऱ्याच ठिकाणी इंग्लिश, हिंदी सगळं मिक्स असतं. त्यामुळे माझ्या मते कवितेला तसं भाषेचं काही बंधन नसावं, फक्त एक्झॅक्टली ते ऐकावं, लिहावं, मोकळं व्हावं. कारण की शेवटी काय, कविता तुम्ही कधी लिहिता, तुम्ही काहीतरी फील करता तेव्हा तुम्ही लिहिता.
मग तुम्हाला ते झालं की झालं की लिहिता यावं लोकांना. कारण म्हणजे त्या कवितेतच मला ज्या माझा कविता संग्रह प्रकाशित झाला, म्हणजे मला त्याला माझ्या प्रकाशकांनी सांगितलं, सर असं समजू नका की उद्याच्या उद्या पटकन माझे कविता संग्रह लगेच विकले जातील, मला त्याच्यातून फायदा होईल. नाही, कारण तशी म्हणजे अजून त्या कविता फारशा आपल्या लोकांच्या पर्यंत पोहोचलेली नाही. हा तसा साहित्य प्रकार, हा म्हणजे ठीक आहे ऐकतील किंवा काय, पण मुद्दाम पुस्तक घेऊन किंवा तो म्हणजे आपण काय म्हणतात ती तशी जी मान्यता आहे जी कथा संग्रहाला असेल किंवा ललित लेखनाला असेल, ती माझ्या मते इथे तशी अजून नाहीये. आणि ते त्यामुळे तुम्ही जे हे काम करताय हे खरोखर जे गरजेचं आहे, कारण ती कविता कुठेतरी माझ्या मते हा प्रकार सुद्धा आहे, हा पोचला पाहिजे. मला ना सॉरी मला एक गोष्ट सांगायची. माझी एक मैत्रीण आहे, हा. लहान आहे माझ्यापेक्षा वयाने, आणि तिने मला सांगितलं की मला वाटायचं कविता ही गोष्ट फक्त परीक्षेत मार्क मिळवण्यापुरतीच आहे. आणि त्या मैत्रिणीने मला माझ्या वाढदिवशी हा. कविता लिहून पाठवली. 4 ओळींची होती, पण ती मी लिहिलं. मला खूप छान वाटलं की जिंकलो की आपण. Yes, yes. हेच आहे की लिहिता व्हायला पाहिजे. आणि या कदाचित सांगणार नाहीत, पण एक इम्पॅक्ट हा आम्ही सर्वांनी बघितलेला आहे की यांची मुलगीच जी आता किती वर्षाची निर्मोही 6 वर्षाची आहे, ती आता स्वतःहून कविता करायला लागली आहे. खूप मस्त. म्हणजे हे आम्ही काहीतरी पुढच्या पिढीला काहीतरी देऊ शकलो. प्लस आम्ही जिथं कार्यक्रम करतो स्टोरी कॅफे मध्ये, तिथं सुद्धा परवाच्या याच्यामध्ये एक 6 वर्षाची लहान मुलगी आली आणि म्हणाली मला स्वतःला कविता सादर करायची आहे. अच्छा अच्छा. मग हे झालं तरी भरपूर आहे. हो हो बरोबर. आणि हेच आहे की मला अजून पण लहानपणी शाळेतल्या कविता आठवतात, कारण त्या कुठेतरी सबकॉन्शियस मध्ये फिट होतात. आणि म्हणूनच म्हणजे भाषेचं काही, भाषा हे नंतरचं माध्यम आहे, पण म्हणून आपल्याला कविता कितीतरी लोकांना, माझे आजोबा वगैरे जे 80 वर्षाचे आहेत किंवा 80-82 काहीतरी, हा. तर ते कुठंतरी त्यांच्या सबकॉन्शियस मध्ये अजून पण फिट आहे. हा. तर हे कवितेचं वैशिष्ट्य आहे की जरी त्याला तेवढी समाज मान्यता नसली ना, तरी पण एकदा आपल्या डोक्यात फिट झाली की ती आपण मध्यरात्री किंवा वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असताना आपल्याला मुखोद्गत असते. श्रावण मासी आहे, नाचले मोरा आहे, त्या की Yes. तुम्ही तर म्हणलं की तुमच्या आजोबांपासून माझ्यामध्ये त्या अगदी जी छोटी 2-4 वर्षाची मुलं आहेत त्यांच्यापर्यंत या कविता पटकन पाठ ज्या त्या होण्यासारख्याच आहेत. आणि आता ते त्या सगळ्या कवींचं जे ते मोठेपण आहे की श्रावण मासीचं मला सांगायची इच्छा आहे की ती कविता अशी आहे की जी सगळ्यांना माहिती हो, हो. आहे. आणि साधारण श्रावण महिना आला किंवा पावसाळा सुरू झाला की रेडिओवरती किंवा पेपरला तर असतोच हो, हो. कुठेतरी की श्रावण मासी हर्ष मानसी. आणि आम्ही जो शो केला मागच्या वर्षी मराठी भाषा गौरव दिनाला, मराठी कविता बदलणारी आणि बहरणारी, ओके. तर त्यात आपण 12व्या शतकापासून हा. ते आतापर्यंत 2025 आणि आता 26 पर्यंत हो. मराठी भाषा आणि अनुषंगानी कविता बरं. कशी बदलत आणि बहरत गेली हे आपण ओके. त्या शोच्या माध्यमातून अच्छा. सांगितलं, जो पूर्णपणे कवितांचा शो होता. बरं. तर त्यात श्रावण मासी ही कविता मी घेतली होती आणि इतका छान रिस्पॉन्स आला की जे मी म्हणलं ना की सगळ्यांना कविता पाठ. आणि हा. सगळे ते पण हा. अरे मस्त. हा. मस्त. म्हणजे मला असं झालं की म्युझिक कॉन्सर्ट्स वगैरे असं असतं ना हो, हो, मोठ्या हो. मोठ्या सिंगर्सच्या, Yes. की एखादा तो सिंगर 1-2 लाईन्स म्हणतो आणि पुढचं सगळं हा, public म्हणत audience- असतं. audience. पहिल्यांदा अनुभवलेलं आणि ते इतकं खास वाटत होतं सगळं. अगदी. अच्छा. त्यामुळे म्हणून मी म्हणलं की कविता तशी कदाचित नसेल लक्षात राहत, पण अशी बरोबर. इतकी लक्षात राहते Yes, yes. की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत विसरू शकत नाही. ओके. कवितांचा राऊंड घेऊयात का? अगदीच. येस. मग आता इतर कोणाचे कविता ज्या तुमच्या आवडीच्या आहेत की बाबा दिल के करीब जसं म्हणतो आपण, तर ती एखादी कविता तुम्हाला नक्कीच वाचून दाखवायला आवडेल. तर कोण सुरू करते बघा कसं येईल. पाडगावकरांची कविता घेते मी, फुल तृणातील विले. हा. मला फार आवडते ती कविता. ओके. जरी तुझ्या सामर्थ्याने ढळतील दिशाही नाही, मी फुल तृणातील वले उमलणार तरीही नाही. शक्तीने तुझ्या दिपुनी तुझ करतील सारे मुजरे, पण सांग कसे उमलावे ओठातील गाणे हसरे. वा. रे तुझ्या सामर्थ्याने मी कसे मला विसरावे,
रे तुझी या सामर्थ्याने मी कसे मला विसरावे, अन रंगांचे गंधांचे मी गीत कसे गुंफावे. आणि हे कडवं खूप खास आहे की तू तुलाच विसरू न जावे, मी तुझ्यात मज विसरावे. वा, तू हसत मला फुलवावे, मी नकळत आणि फुलावे. मस्त, खूप सुंदर. खास कविता आहे. अपूर्व राजपूत सर खूप आवडतात. तर त्यांच्या शोला आम्ही खास तिकीट काढून गेलो होतो आणि आता आम्ही सांगलीत आलेले सगळे शो अटेंड करतोच. तर त्यांचा कविता संग्रह आता प्रकाशित झाला, तुझ्या पुढे तर काहीच नाही, अच्छा. आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. आणि मी खूप खुश आहे की इतक्या लोकांनी, युथनी तो कविता संग्रह डोक्यावरती घेतला. अच्छा. तर त्यातली जी मेन कविता आहे, तुझ्या पुढे तर काहीच नाही, हो. ती मी आता सादर करते, कारण अपूर्व सर मला खूप आवडतात. Yes, yes. आणि त्यांची ही कविता पण माझ्या खूप जवळची आहे. गुलाब चाफा अत्तर बित्तर, गुलाब चाफा अत्तर बित्तर, तुझ्या पुढे तर काहीच नाही, झाडे वेली हिरवळ डोंगर, तुझ्या पुढे तर काहीच नाही. थंडी इतकी वाढत आहे, थंडी इतकी वाढत आहे, काय काय घेऊ अंगावर. थंडी इतकी वाढत आहे, काय काय घेऊ अंगावर, शाल स्वेटर पांघरुण चादर, तुझ्या पुढे तर काहीच नाही. ते पुढे म्हणतात, जसा गोडवा तुझ्यात आहे, वा, जसा गोडवा तुझ्यात आहे, तसा गोडवा कशात नाही. जसा गोडवा तुझ्यात आहे, तसा गोडवा कुणात नाही. ऊस गुळ वाटीभर साखर, तुझ्या पुढे तर काहीच नाही. आणि मग पुढे कवी सिरियस होतो आणि म्हणतो, तुझे चुकून डोळे डबडबले, तुझे चुकून डोळे डबडबले, असे वाटले होते तेव्हा, गंगा यमुना थांग सागर, तुझ्या पुढे तर काहीच नाही. तुझी दाद नजरेतून मिळते, तुझी दाद नजरेतून मिळते, हव्या कशाला शिट्ट्या टाळ्या. तुझी दाद नजरेतून मिळते, हव्या कशाला शिट्ट्या टाळ्या. वा वा क्या बात कर, तुझ्या पुढे तर काहीच नाही. आणि शेवटच्या 2 ओळी आहेत त्या, गझला कविता लिहू तुझ्यावर, गझला कविता लिहू तुझ्यावर की एखादी ओळ लिहू. गझला कविता लिहू तुझ्यावर की एखादी ओळ लिहू, झालो मी कितीही सादर, तुझ्या पुढे तर काहीच नाही. वा, वा, खूप सुंदर, खूप सुंदर. Yes. आणि सध्या त्यांचे शोज पण खूप त्यांचे हाऊसफुल चालू आहे. आणि त्याचा मला खूप जास्त आनंद होतोय की कवितांचा लोक जात गर्दी करतात. हो. मी जी ही कविता सादर करतोय ती आपण कुसुमाग्रजांच्या वाढदिवसाबद्दल, त्यामुळे कुसुमाग्रजांचीच कविता सादर करतो. कुसुमाग्रज हे माझे खूप आवडते कवी आहेत आणि त्यांच्या कविता प्रत्येक वेळी तुम्हाला काहीतरी जेव्हा वाचाल काहीतरी नवीन शिकवून जातात. आणि ही जी कविता आहे ही तशी काही लोकांना माहिती असेल कारण अभ्यास पाठ्यपुस्तकामध्ये होती, हो. पण ही कविता तुम्हाला कधीही डाऊन वाटत असेल ना तर नक्की वाचा किंवा ऐका. हो. कारण स्पेशली काय आहे की जेव्हा ही कविता अशाची आहे, या कवीचं नाव आहे कोलंबसचे गर्वगीत. आपल्याला कणा वाटेल पण ही कोलंबसचे गर्वगीत. कणा खूप लोकांना माहिती आहे, पण कोलंबसचे गर्वगीत थोडीशी जड असल्यामुळे लोकांना माहिती आहे. याची पार्श्वभूमी सांगतो की कोलंबस निघाला होता भारत शोधायला, पण तो रस्ता चुकला आणि मध्ये त्याच्या क्रूचे सगळे इतके हाल झाले की ते लोक म्हणत होते की आता बास झालं, आपण आता परतूया, आता होत नाही, हे एवढे कष्ट सहन होत नाही. त्यावेळी कोलंबस उभा राहिला आणि त्यानं आपल्या साथीदारांना जी गोष्ट सांगितली ती ही कविता आहे, कोलंबसचे गर्वगीत. आणि थोडेसे शब्द जड आहेत पण ते ऐकायला पण फार सुंदर वाटतं. कोलंबस म्हणतो, हजार जिव्हा तुझ्या गरजू दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा टळमळू दे तारे, विराट वादळ हेलकावू दे, पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोण सारे, की ताम्रसुरा प्राशन मातू दे, दैत्य नभामधले दडू द्या पाताळी सविता, आणि तयांची ही अधिराणी तुभंग धरणीला कराया पाजळू दे फलिता, की स्वर्गातून कोसळलेला सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान, जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान. पदच्युता तव भीषण नर्तन असेच चालू दे, फुटू दे नभमाथ्यावरती, आणि तुटू दे उल्का वर्षावत अग्नी, नाविकांना कुठली भीती. सहकार्यांनो काही खंती जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम, नक्षत्रापरी असीम नभामध्ये संचरावे दिशांचे आम्हाला धाम, काय सागरी तारू लोटले परताया मागे,
काय सागरी तारू लोटले परताया मागे, असे का हा आपला बाणा. त्याहुनी घेऊ जळी समाधी सुखे, कशासाठी जपावे पराभूत प्रणा. वा वा. कोट्यवधी जगतात जीवाणू जगती अनमरती. कोट्यवधी जगतात जीवाणू जगती अनमरती, जशी ती गवताची पाती. नाविका आम्ही वा. नाविका आम्ही परंतु फिरतो सात नभाखाली, निर्मितो नवक्षितिजे पुढती. मार्ग आमचा रोधून शक्ती ना धन ना दारा. मार्ग आमचा रोधून शक्ती ना धन ना दारा, गराची वावित बरकारा. मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा. वा. आणि हे माझं शेवटचं कडवं फार आवडत आहे. चला उभारा, चला उभारा शुभ्र शिडेती गर्वानेवरती. चला उभारा शुभ्र शिडेती गर्वानेवरती, कथा या खुळ्या सागराला अनंत आमुची ध्येया शक्ती. वा. अनंत आमुची ध्येया शक्ती, अनंत अनाशा. किनारा तुला पामराला, किनारा तुला पामरा. वा वा वा. बढिया. खूपच सुंदर. यामध्ये इव्हन आपले जे सगळे व्ह्युअर्स आहेत ते नक्की हा जो सेक्शन तुझी जी कविता आहे नक्की रिपीटला ऐकणार आहेत. तर अगदी आणि तुझं सादरीकरण पण खूप एक तो आवेश जो म्हणतो आपण. थँक्यू थँक्यू. Yes, फार फार बऱ्याचदा असं होतं की तर जसं आपण मगाशी मुक्तछंद वगैरे त्याबद्दल बोललो, तर सध्याच्या आता जे काही आपण म्हणतो की काही लोक फक्त कविता ट्राय करायचं म्हणून ठीक आहे ट्राय करून बघूया असं असतं. तर ते फक्त यमक जुळलं की झाली माझी कविता असं थोडस ते आहे. तर त्या बाबतीत म्हणजे आपण असे जे वर्कशॉप तुम्ही इथं जे घेता काव्यगंधाच्या थ्रू, तर त्याच्यातून नक्की तुमचं एक म्हणतो की फोकस काय असतो, किंवा ही जे नवीन काही ना काही दरवेळेला माझ्या मते प्रत्येक वर्कशॉपला नवीन लोक येत असतील, पण ती तेवढी कन्सिस्टंट राहावीत, तर त्यासाठी मग आपण म्हणजे तिथे तुम्ही काय करता? नाही, याच्याबद्दल वर्कशॉप बद्दल या सांगतील, पण तुम्ही हा. जे म्हणला की आता की नुसतं र ला र ट ला ट हो, लावून हो, हो. यमक जुळवून ज्या कविता आता आपण बघतो, मला त्याच्याविषयी थोडस हा. म्हणायचंय की, आणि हे मी मध्ये आम्ही एका विषयाबद्दल म्हणलं होतं की कवी म्हणायची स्वतःला घाई करू नका. एक्झॅक्टली. की बरोबर मी कवी बरोबर. झालो, हा. मला आता कविता आली असं म्हणायची घाई करू नका. तुम्ही म्हणजे जितकं वाचत जाल, जितक्या कविता वाचत जाल, तेवढं तुम्हाला लक्षात येईल की आपण कुठंच नाही आहोत. आपल्यापेक्षा खूप काही खूप मोठ्या लोकांनी अनेक शतकानुशतकं करून ठेवलेलं आहे. हो. आणि ठीक आहे, आपण एक तुम्ही आणि माझं एक मत आहे की तुम्ही जेवढं जास्त वाचाल तेवढं तुम्ही जास्त चांगले रसिक बनाल, आणि तेवढं बास आहे. ओके. बरोबर. तुम्ही स्वतःला कवी म्हणायची घाई करू नका. कविता म्हणजे एक खूप चांगलं कोट आहे हा. की शब्दाला शब्द जुळवून, वाक्याला वाक्य जुळवून जे होत जातं आणि काहीतरी हा. लिहिणं, हे साक्षरपणाचं लक्षण आहे. हा बरोबर. कवी, लेखक, विचारवंत हा त्याच्या खूप पुढे भेटतो. असतो. बरोबर. त्यामुळे आपण साक्षर आहोत, आपण रसिक बनूया. हा. आणि कवी झालो तर कवी लोकांनी म्हणावं. म्हणावं. तुम्ही स्वतःला सेल्फ डिफाईन्ड कवी नको. नको, तुम्ही स्वतःला कवी म्हणवून घेऊ नका, कारण हल्ली इंस्टाग्रामवरचे ग्रामीण कवी, म्हणजे इंस्टाग्रामीण हो, हो, कवी हो, हो. खूप आहेत की जे, आणि त्यांना राग येतो की आम्ही त्यांना काही म्हणलं की नाही अच्छा. नाही हो, बरोबर. आम्हाला सगळं कळतं, तुम्ही काय आम्हाला सांगता. त्यामुळे स्वयंघोषी कवी जे नको, आपण लोकांनी कवी म्हणू देत एकदा. हा. आणि वर्कशॉपचे वर्कशॉपचं तुम्ही मग सांगू शकाल? वर्कशॉप आता सध्या तरी आम्ही 4 प्लॅन केलेत. हा. त्यातला कथाकथनचा एक असणार आहे, अच्छा. गझल लेखनचा एक असणार आहे, आणि बाकीचे 2 सांग. येस, कथा लेखनाचा एक वर्कशॉप घेणार आहे. ओके. आणि आणखीन असेही जण भरपूर भेटले की जे नव्याने कथा लिहायला लागले. ओके. बर. मग त्यांना कथा लिहायचं म्हणजे मलाही माहिती नव्हतं हे, अच्छा. की मला वाटायचं की कथा अशीच सुचते ना, किंवा हो. कथा अशीच असते. जेव्हा त्याचा विचार केला गेला तेव्हा कळलं की कथेचे पण काही नियम असतात. हो. अर्थात कवितेचेही असतात, आता वृत्तचंद्र, मात्रा, हा. गण वगैरे. हा. मग आता असं आहे की कथा कविता म्हणजे काय, ओके. हा आपला वर्कशॉप असणार. बर. कथा कशी लिहायची हा वर्कशॉप असणार. ओके. आणि त्यानंतर जसं मी म्हणलं की सादरीकरण कसं हा, करायचं, हा, कारण तुम्ही खूप सुंदर लिहिलंय, पण जर तुम्ही छान परफॉर्म करू शकत नाहीये तर ते पोहोचत नाही. पोहोचत नाही. बरोबर. आणि मग तो रिस्पॉन्स ऑडियन्स कडनं मिळत नाही, आणि मग आपल्याला वाटतं की अरे हे छान नाही आहे का, हा, हा. म्हणजे लोक रिॲक्ट करत नाहीत, किंवा नेमकं माझ्याच कवितेला टाळ्या कमी पडल्या. हा, आणि exactly. ते बरोबर. कॉम्प्लेक्स किंवा सेल्फ गिल्ट येतं हा. की आपलं जरा कमी चांगलं आहे किंवा असं काही. तर सादरीकरण खूप महत्वाचं आहे. याच विषयावर मला सांगायचं आहे की आम्ही एक कविता आहे रोहिणी निनावींची, रोज एक नेम कर स्वतःवरती बरं. प्रेम कर. आता ही जी कविता आहे ही माझ्या आईनं मला शिकवली, तिनं ती सादर केली होती. हा.
तिच्या एज ग्रुपमध्ये जेव्हा ती ही कविता सादर करते, त्यानंतर या दोघींनी ती कविता आमच्या कार्यक्रमात सादर केली. आणि परवा एक ऑलमोस्ट जेनझी असलेल्या एका मुलीनं ही कविता सादर केली. तर या तिघांनी ही जी कविता सादर केली, या तिघांच्या सादरीकरणातनं कवितेचा अर्थ बदलला. हो बरोबर. जेव्हा एखादी काय म्हणतात आपण मध्यमवयीन स्त्री ही कविता सादर करते, तेव्हा या कवितेचा आशय येतो की मला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय. जेव्हा यांच्या एज ग्रुप मधले जेव्हा सांगतात, तेव्हा त्याचा होतो की मला बॅलन्स करायचंय. आणि जेव्हा एखादी जेनझी म्हणते, ती म्हणते मी माझ्या मनासारखंच करणार. अशा 3 पद्धतीनं ती कविता सादर झाली. त्यामुळे ते एक कविता एकच आहे. कदाचित लिहिणाऱ्या कवयित्रीचा कंटेक्स्ट पण एकच असेल, पण तिघांना 3 पद्धतीनं स्फुरली कविता. पण कुठल्या रसामधून ती येईल, करतोय त्याच्यावरून, कारण अर्थ आपण लावतो ना वाचल्यावर कवितेचा. आणि जसा आपण अर्थ लावतो तसा म्हणजे यांच्या ह्याच्यामध्ये त्या कवितेचे कशी दिसतेस, कशी वागतेस, कशी बोलतेस. तर जेव्हा माझी कशी दिसतेस, कशी वागतेस, कशी दिसतेस, कशी वागतेस, आणि ती कशी दिसतेस, कशी वागतेस, हा 3 वयोगटाचा जो फरक आला ना, तो त्या कवितेला वेगळा फ्लेवर देऊन गेला. अगदी अगदी बरोबर. आणि ते एक रील पण आहे माहितीये का, मनोज वाजपेयीचा कुठला तरी पिक्चर आहे, मी बघितलं, मला आता नाव नाही आठवत आहे. तर ते रील खूप मला आता कवितांच्या रिलेटेड रील्स येतात ना, तर त्यात येतं की शब्दों में कहा होती है कविता, कविता अंतराल में होती है. त्या मधल्या स्पेसेस मध्ये, पॉज मध्ये, टोन मध्ये कविता आहे, शब्दांमध्ये कविता नाहीच आहे. तुम्हाला सुचवावं असं वाटतं की तुम्ही आता हे जे सगळे वर्कशॉप या वाचना रिलेटेड आणि ह्याच्या रिलेटेड घेताय, बऱ्याच असं होतं की लिहितायत पण छान, वाचतायत पण छान, पण समजा आता कोणी रील करणार असतील किंवा काही असे पॉडकास्टला समजा जाणार असतील किंवा इंटरव्ह्यूज असतील असे काही रिलेटेड, तर त्याला बरीच लोकांना कॅमेरा कॉन्शियस खूप होऊन जातात. आणि मग लिहिलेलं किंवा ते पुन्हा इतरांपर्यंत पोहोचवता येत नाही, मग ते कुठली ऑडिओ फाईल करून ती पाठवून देतात. आणि त्याच्यातून ना त्यांचे म्हणजे व्हिडिओ नसल्यामुळे ना भाव कळतात, ना हातवारे असल्यामुळं बाकीची त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून सुद्धा ती कविता काहीच कळून येत नाही. तर तसं सुद्धा जर का काही तुम्ही थोडस घेता आलात तर मेन काय आहे की आमच्या याच्यामध्ये सर्व वयोगटाची आहेत, 60+ पण लोक आहेत. याच्यामधले अनेक जण इंस्टाग्रामवर पण नाहीये, पण तरी सुद्धा त्यांना सादर करायचा उत्साह आहे. हे 60+ लोक जेव्हा येतात, तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी शूटिंग सेशन अरेंज करतो. त्या शूटिंग सेशनच्या वेळी आम्ही तिथं थांबतो, आम्ही त्यांच्याकडनं कविता पूर्ण रेकॉर्ड करून घेतो. त्यांचे आम्ही काहींचे इन्स्टा अकाउंट काढून दिलेले, त्यांना आम्ही कोलॅब करतो. आणि ती लोक आता त्या ह्याच्यामध्ये आली आहेत. छान छान. म्हणजे इतकं चांगलं त्यांना वाटतं की आम्ही 60+ आहोत, पण आमची कविता अजूनही नवीन लोकांना पोचतेय. कारण तो कॉन्फिडन्स जर का नसेल किंवा थोडस जर का नुसतं ऑडिओ मधून तो भाव समजून येत नाही, त्यामुळे हे जर का तुम्ही करत असाल तर कुडोस, खूप छान. म्हणून तर मी म्हणलं ना मगाशी की हा प्रतिसाद आणि हे प्रेम आपोआप मिळत गेलं. ते कधी आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की उद्या जाऊन बरं, आम्ही पण असं टेक्निकली फार स्ट्रॉंग नाहीये की आम्हाला सगळंच कळतं आणि सगळंच येतं, पण जेव्हा ते प्रेम दिसतं तेव्हा असं वाटतं की आपण ह्याच्यासाठी केलं पाहिजे, आपण ह्यांचं देणं लागतो. आपण एखादी थीम घेऊन काहीतरी करूयात किंवा असं काही असेल तर तसं काही तुमचे प्लॅन आहेत का? आमचा आता आपण बघितलं की मराठी कविता बदलणारी आणि बहरणारी हा कार्यक्रम जो आहे, तो अगदी त्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्याचे 2 शो केले आणि तो खूप चांगले झाले. म्हणजे आम्ही एक रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊन साठी एक शो केला आणि स्त्री सखी मंडळ सांगलीसाठी शो केला. आणि दोन्ही यांना खूप उत्तम प्रतिसाद मिळाला आम्हाला. आणि म्हणजे समोरून जे आम्हाला फीडबॅक आले की ज्या कविता आम्ही लहानपणी ऐकल्या होत्या त्या आम्हाला ऐकल्या, कारण त्या कार्यक्रमाची सुरुवात ही होते ज्ञानेश्वरांपासून. आणि आम्ही संपवतो हा प्रेझेंट मध्ये नाही संपवत, आम्ही फ्युचर मध्ये संपवतो. माझी एक कविता आहे जी AI वरची कविता आहे, ज्याच्यावर ती कदाचित आपण बघू सादर करता आली तर आता की ती त्या अजून एक फेरी आपली येस त्यामध्ये मी ती सादर करतो. आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही संपवतो, म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की मराठी कविता ही संपली, आम्ही फ्युचर मध्ये कार्यक्रम संपवतो की मराठी कविता ही चालूच राहणार आहे. दशकानुदशके आपण म्हणतो तसं युगानुयुगे ही मराठी कविता ही जिवंत राहणार आहे, हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. आमचा एक खूप मोठा एक प्लॅन, एक ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्याच्यावर आम्हाला तो काहीतरी करून करायचा. तो म्हणजे आम्हाला एक काव्यगंध प्रीमियर लीग
अरे वा मस्त टाईपची एक कविता मॅनिफेस्ट करू मॅनिफेस्ट करू की आणि, तो कधीतरी होईल 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 नक्की होईल. की जशी IPL असती तशी आम्हाला कवितांची IPL घ्यायची आहे. एकतर मला त्याच्यात सहभागी व्हायला नक्की, आवडेल आणि नक्की. त्याचा अख्खा इव्हेंट येस जो तो आपण आपल्या नक्कीच चॅनल नक्की करू, नक्की आपल्या करू. सगळ्या व्ह्युअर्स आणि हे जर काय जर देवाच्या मनात देवी सरस्वतीच्या मनात असेल तर नक्की कधीतरी होईल. नक्की Yes, नक्की yes. नक्की जी सगळी मैफिली जी आहेत का सर ते आपण वेगवेगळ्या ठिकाणी घेतो मी आणि समजा आता आपले कोणी व्ह्युअर्स आता Yes. आमचं नशीब एवढं चांगलं आहे की आम्हाला कवितेवर प्रेम करणारी माणसं मिळाली. Okay. त्यामुळे कार्निवल हॉटेल, बरं. कार्निवल निसर्ग म्हणून एक हॉटेल आहे, हा शिवाय स्टोरी कॅफे, ओके आधी हा रेस्टॉरंट हा आहे. तर ह्या तिघांनी आमच्याकडून कुठलंही मानधन किंवा बरं. काय म्हणतात Charges. कुठलेही हो, चार्जेस हो, न हो, घेता ओके. फ्री मध्ये आम्हाला अरे वा service मस्त मिळते. आणि ही खूप मोठी गोष्ट Yes. आहे. प्रत्येक महिन्यातली मैफिल कुठे होणार आहे हा. हे आपण त्याचं इन्व्हिटेशन किंवा पोस्टर असतं ओके. जे आपण म्हणजे आम्ही जे कोणी काव्यगंधाला जॉईंट आहेत हो. ते सगळेजण आपल्या आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला हा. ठेवत असतात. आम्ही फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती पोस्टर शेअर करत असतो, रिलीज करत असतो आणि आम्ही व्हिडिओ पण बनवतो, एक ओके. छोटस रील बनवतो की हा. या ठिकाणी इतक्या इतक्या वाजता या महिन्यातली मैफिल होणार आहे. ओके. सो दॅट ज्या ऑडियन्सला आपल्याला कनेक्ट करायचं आहे तर काव्यगंध 2 म्हणून आपलं बरं. इंस्टाग्राम वरती पेज आहे. एकदा पुन्हा सांगाल येस, सगळ्यांसाठी काव्यगंध 2 ओके. म्हणून इंस्टाग्राम पेज आहे. हा. तर तिथे ते जॉईन होऊ शकतात. आपले उपक्रम जे असतील, जे काही प्लॅनिंग आहे ते सगळं आपल्या पेज वरती आपल्या समजू शकतं. फेसबुक पेज पण आहे हा. काव्यगंध नावानी. ओके. आणि आमचा नंबर तर सगळ्यांचा प्रत्येक पोस्टरला खालती हो. असतो किंवा आम्ही तर वाट बघत असतो इन्स्टा डीएमची की कोण मेसेज करताय आणि आम्ही Yes. त्यांना आम्ही येतोय सामील व्हा आमच्या मैत्रिणीत. लवकरात लवकर या आणि सामील व्हा. छान गोल करून बसतो की आपण लहानपणी कसं जेवायला हो, हो, हो. खाली गोल करून अंगत म्हणतो तसं. अंगत पंगत सारखं. तर त्यामुळे मजा येते. आणि आता जेव्हा संख्या वाढली आहे हम्म. तेव्हा जसं तुम्ही मला विचारलं की रिस्ट्रिक्ट कसं करता, तर पहिल्यांदा असं काही नव्हतं. ओके. जेव्हा 7-8 जणांपासून सुरू झालं, आता कधी कधी म्हणजे डिपेंड्स की कधी कमी येतात कधी जास्त येतात, पण एक 80चा क्राऊड मोस्टली अरे वा स्टँडर्ड आहे वा. आपल्याकडे. हो. मग आता आपण काय करतो, थोडं डिसिप्लिन मेंटेन राहावं म्हणून कविता विचारत नाही, पण नाव नोंदणी करून घ्या निशुल्कच. ओके. पण प्रायर रजिस्ट्रेशन बरं, अर्थात बरं. नाव नोंदणी करा अच्छा. आणि तुम्ही काय आशयाची कविता सादर करणार आहे ओके. हे सांगा. कारण बरं. बरेचदा असं होतं की कुणीतरी खूप रोमॅन्टिक 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 हा. कविता घेतल्यात बरोबर. आणि एक व्यक्ती आहे त्याची एकदम सामाजिक कविता सादर करून जाते. जातीवाचक काही वेळेला त्याच्यातून होऊन जातं एखाद्या हा. आणि मूड मूड ड्रॉप होतो, फ्लो ब्रेक होतो. ओके. मग कुठंतरी या सगळ्याला एक स्वरूप यावं यासाठी आपण आता फ्लो मेंटेन ओके. राहावा म्हणून आशय मागवून घेतो आधी. आणि आता मी खूप ठिकाणी बघतो की साधारण थोड्याशा सिरियस हो. विषयांवरच्याच कविता ज्या ते आता म्हणजे बऱ्याचशा ज्या संमेलनामध्ये वगैरे आणि ठीक आहे म्हणजे ती त्यांची स्टाईल आहे हे आहे. पण तुम्ही आता सगळेच म्हणतात की ती समोरच्या ऑडियन्सची ती तयारी असली पाहिजे ती ऐकायची. ते एक म्हणजे आपण सिरियस हे म्हणतो ना की आता हे असं आम्हाला ट्रान्झिशन दिसायला लागलंय की जी नवीन पिढी जी आता कविता करते, जी आमच्याही पेक्षा लहान आहेत, हो. ते त्यांचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ना तो आमच्यापेक्षा खूप वेगळा आहे. हो. म्हणजे परवाच्या मैफिलीला एका मुलानं, म्हणजे वालचंद कॉलेजचा विद्यार्थी आहे, हा. त्यानं गणिताचे कन्सेप्ट वापरून प्रेम कविता सादर केली अरे वा. की तुझं इंटिग्रेशन माझ्या बरोबर होत नाहीये, आपलं डिव्हिजन हे व्हायला लागलंय, अच्छा, अच्छा. अशा टाईपचं हे आहे. म्हणजे ती बघतानाही त्याच त्यांचं जे क्षेत्र आहे Yes. त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ते बघतायत. त्यामुळं ते जेव्हा आम्ही असं काही फ्लो मेंटेन करतो ना, ते अल्टिमेटली कसं व्हायला पाहिजे, शेवट चांगली पाहिजे. बरोबर बरोबर. आता समारोपाकडे वळू आणि अर्थात समारोप जे होता आपल्या कवितांनी ज्या ते करू, पण त्याच्या आधी मला असं तुम्हाला विचारायचं की आपले जे व्ह्युअर्स आहेत की जे कदाचित तुमच्या इव्हेंटला नक्की त्या ते येतील हे खात्री आहे, तर आणखी जास्त लोक या कवितेकडे वळावीत किंवा एकूणच काव्यगंधाबद्दल समजा तुम्हाला काही मेसेज या आपल्या व्ह्युअर्सला द्यायचा असेल तर तो काय द्याल? कारण आता याच्यात कदाचित सांगली किंवा आपल्या सगळे जे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातले मे बी असू शकतील, तर त्यांना जर काही यायचं असेल तर काय आणि काव्यगंध का, तर त्या रिलेटेड काही मेसेज असं काही तुम्हाला द्यायला आवडेल? मग तो कविता रूपी असल्या तरी चालेल. सर जसं तुम्ही म्हणलात ना आता, तर पहिल्यांदा आम्हालाही वाटलं नव्हतं की आउट ऑफ सांगली कोणी येईल किंवा काय, पण आता आष्टा, तुंग, इस्लामपूर, हो. अर्थात आता ईश्वरपूर, हा. तासगाव आणि विटा, बरं. इकडनं इचलकरंजी, कबनूर हो, हो, हो. आणि कोल्हापूर
आणि एकदा एक सर आले होते नाशिक वरून अच्छा. आणि त्यांचा फोनही आला आम्हाला, बरं. सुभाष उमरकर म्हणून ओके. सिनियर आहेत ते. तर लोक वेळ काढून येतात. आणि मी म्हणून तर म्हणते की लोक प्रेम आणि प्रतिसाद देतात आणि इथंच असं जिंकलो असं वाटतंय. दिवस अर्थात वर्षपूर्ती झाली काव्यगंधची. तर तेव्हा आम्हाला असं नेहमीसारखं केक कट करून किंवा हा, असं हा. केक कट करणं काही चुकीचं नाहीये, हो. पण नॉर्मल सेलिब्रेशन नको बरोबर, होतं. हो. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की निसर्गाच्या सानिध्यात जायचं. ओके. ट्रेक केल्यासारखा. हा, म्हणून आम्ही सांगली जवळच दंडोबा म्हणून हो. आहे, तर तिथे गेलो होतो. वाटलं नव्हतं, जानेवारीचा दिवस, थंडीचा महिना, बरं तिथं जाण्या येण्याची पण आम्ही काही सोय केली नव्हती. तुमचं तुम्ही म्हणजे आपण एकत्र जाऊ, पण तुमच्या गाड्यांवरून. बरोबर. तर थंडीचं स्वतःचं पेट्रोल पाणी जाळत 50 पेक्षा जास्त लोक दंडोबाला आले. मग काय याच्यापेक्षा आणखी काय प्रेम. तेच. आणि पाहिजे. आले, छान कविता सादर केल्या, मज्जा आली. आणि मला एवढी खात्री आहे की जी व्यक्ती काव्यगंधला एकदा येते ना, त्याला परत परत सांगायला लागत नाही की तू ये तू ये तू ये. बरोबर. त्यांना ते इतकी कॉन्सेप्ट आवडते की ते येतातच आपोआप. जे की ऑडियन्स रिटेन्शन म्हणून हो, आता हो, हो. युट्यूबला किंवा आपल्याकडे एक हो, हो, फॅक्टर आहे बरोबर. की ऑडियन्स रिटेन्शन इथे आम्हाला रिटेन करायलाच लागत नाही, ते आपोआप ऑटोमॅटिकली होऊन तुमच्या- जातं. जो काव्यगंधच का असं म्हणाल तर प्युअर कवितांचा प्लॅटफॉर्म जर म्हणाल तर सांगलीत तरी नाहीये. ओके. आणि मला मेट्रो सिटीज मधलं एवढं माहिती नाही, पण इव्हन कोल्हापूरमध्ये पण मी बघतेय किंवा इचलकरंजीमध्ये पण मी ओके. आसपास बघतेय. तासगाव वगैरे तर खूप त्या मानाने हो, लहान छोटंच आहे. गावं आहेत. पण सांगलीच्या जवळचे शहर म्हणलं तर कराड किंवा आपल्या इथे इचलकरंजी, कोल्हापूर. तर कन्सिस्टन्सी हा जो फॅक्टर आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. तुम्ही ओपन माईक घेता 2-3 महिन्यातून एकदा. हो. आता कोल्हापूरमध्ये होतात, इचलकरंजीतही होतात, होतात. पण प्रत्येक महिन्यात होतो का? नाही हा. नाही. तर तो अगदी कधीतरी 2 महिने गॅप पडला, कधी 3 महिने gap 3-4 पडला, महिन्यात असं होतं. होतं. आणि बरेचसे ओपन माईक जे आहेत ते मिक्स्ड आहेत, ज्यात तुमचं स्टँडअप कॉमेडी आहे, सिंगिंग आहे, अभिवाचन आहे. अभिवाचन आहे. काव्यगंध हा एकुलता एक असा प्लॅटफॉर्म आहे ऍज पर माय नॉलेज की हा. जिथं फक्त आणि फक्त कविता. कविता. आणि कविता सोडून जर काय असेल तर गझल आणि शायरी, जे की परत कवितेचेच बहीण भाऊ असं हो, आपण हो, म्हणू हो, शकतो, फक्त भाषा वेगळ्या. तर आता आम्ही पण पुस्तक प्रेमी नावाचा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे, तर त्याच्यात मी गेले 3 ते 4 वर्ष झाली मी आहे त्याच्यामध्ये. पण तिथे सुद्धा वेगवेगळ्या म्हणजे विविध विषयांवरती विविध आपण काय म्हणू की साहित्य प्रकार तिथे जे ते दिले जातात. पण त्यात सुद्धा आम्ही शनिवारी तिथे कंपल्सरी किती वर्ष झाली काव्य संध्या म्हणून एक उपक्रम घेतो. तर तसं सुद्धा आपण काही करू शकतो. पूर्वी आम्ही चित्र देऊन प्रत्येक शनिवारी त्याच्यावर कविता, मध्ये मग शब्द देऊन त्याच्यावरती कविता, मध्ये मग आम्ही असं केलं की आपण एक कुठलीही जुन्या आपल्या आवडत्या कवींची कविता द्यायची, त्यातला भाव मगाशी आपण बोललो तसं की भाव घेऊन करायचं, त्यातली एखादी ओळ तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावरून आपली स्वतःची कविता लिहायची. तर त्यामुळे तो किती जरी आणि तिथे जर अगदी म्हणजे फार अरुण म्हात्रेंपासून अगदी एकापेक्षा एक दर्जेदार सगळे त्याच्यामध्ये कवी जे ते आहेत. पण त्यामुळे तो म्हणजे तो प्लॅटफॉर्म आणि त्याच्यानंतर मी इतका सुंदर बघितलेला म्हणजे काव्यगंध. त्यामुळे आय एम व्हेरी म्हणजे प्राऊड की मी या दोन्ही म्हणजे समूहांशी मी जोडला गेलेलो आहे. तर खूपच मस्त. मग ते आणखी एक शब्द एखादं शब्दरूपी तर मेसेज झाला, एखाद्या कविता रूपी मेसेज की जो आपण मगाशी काव्यगंधेबद्दल म्हणजे आम्ही जे रील करतो त्याच्यामध्ये एक छोटस एक कॅप्शन आम्ही द्यायचा प्रयत्न करतो हा. प्रत्येक वेळी. त्यांनी लिहिलेलं आहे, खूप लोकांनी सादर केलेलं आहे, पण त्यांना कुठं सादर करायचं याचा एक अंधार आहे. येस. त्यांच्या समोर रसिक त्यांना कुठं दिसत नाहीये, त्या अंधारात ते धडपडत आहेत. त्यांना आणि हा जो कंदील आहे तो काव्यगंधाचा कंदील आहे. तो कंदील घेऊन आम्ही उभारलेलो आहे. तुम्ही या आमच्या उजेडामध्ये आपण एकत्र सामील व्हा. त्यामुळं ती कविता अशी छोटी केली होती की काही लिहिलंय जे सांगायचंय, काही लिहिलंय जे सांगायचंय, लोकांपर्यंत पोचवायचंय. काही लिहिलंय जे सांगायचंय, लोकांपर्यंत पोचवायचंय. मैफिलीत आमच्या सामील व्हाना, मैफिलीत आमच्या सामील व्हाना. तुमच्यासाठीच तर काव्यगंध आहे, तुमच्यासाठीच तर काव्यगंध आहे. तर मगाशी मी म्हटलं जसं की समारोपाकडे येतोय, पण काव्य मैफिल आहे आणि त्याच्यामुळं पुन्हा एक तर तुम्ही तुमची कविता सादर करू शकता किंवा
तुमच्या आवडती कोणतीही कविता तुम्ही सादर करूयात आणि त्याच्या थ्रू आपला जो आहे तो हा एपिसोड आपण संपवू. ओळख असं शीर्षक आहे कवितेचं. भरल्या बैठकीतच तो म्हणाला, भरल्या बैठकीतच तो म्हणाला सगळ्यांनी आपापली ओळख सांगा, नाव गाव पत्ता सोडून स्वतःचं अस्तित्व सांगा. नावा आडनावा पलीकडे नव्हतंच माझ्याकडे काही, झालं तर जॉब आणि सांगितल्या डिग्र्या 4. कोण बरं आहे मी, विचार केला आठवडाभर, काय म्हणून ओळखतील मला लोक मरणोत्तर. नावात काय आहे बरोबरच म्हणलं होतं शेक्सपियर. विशेषणं खूप शोधली ओळख सांगण्यासाठी, विशेषणं खूप शोधली पण त्यांना इथे नव्हताच खरा. माणूस आहे म्हणून सांगावं तर या जगात माणसांचाच पसारा. सहजच उमगलं मग मी आहे एक विचारशील व्यक्ती. विचार तर सगळ्यांचेच असतात ना, त्यांना कुठे कळतं जात धर्म कोणती. माणसाआधी कुठेही त्याचे विचारच तर पोहोचतात, माणसाआधी कुठेही त्याचे विचारच तर पोहोचतात. त्याच्या प्रियकराच्या त्याच्या विचारात रमून जाताना मोर उन्हात नाचतात. विचारांमध्येच तर होतात पहिल्यांदा पानसरे आणि कळगुटींच्या हत्या. आणि कुठलाही प्लॅन हा कोण्या डोक्यात नसतो. विचारांमध्येच तर होतात पहिल्यांदा पानसरे आणि कळगुटींच्या हत्या. आणि विचारांमधूनच तर होतात ड्रायव्हरलेस कार धावत्या. टेस्ला तर विचारांमधूनच तर होतात ड्रायव्हरलेस कार धावत्या. समजलं मला जणू या शेवटच्या ओळीत, समजलं मला जणू स्वतःचे विचार असलेली स्त्री हीच माझी ओळख आहे. समजलं मला जणू स्वतःचे विचार असलेली स्त्री हीच माझी ओळख आहे. पण भारतासारख्या देशात स्त्रीला मुळी विचार असणं पाप. खूप अस्वस्थ करणारा शेवट आहे. चांगलं असं एका डायरेक्शन लोक गुंगत जातात आणि 60% येऊन एक कानाखाली बसते. फारच खूप छान. मी आता 1-2 ओळी लिहिल्या होत्या राधाकृष्णावर, त्या ऐकवते की लाख जण ऐकवती लाख कथा, लाख जण ऐकवती लाख कथा, पण हे कुणाला कळते. गजर ऐकता राधाकृष्ण, गजर ऐकता राधाकृष्ण, काळीज रुक्मिणीचे किती जळते. थँक्यू. येस, ही जी आम्ही तुम्हाला सांगितली की फ्युचर मधली कविता आहे AI वरची, ती कवितेचं नाव आहे रोबोट आणि कविता. की मराठी कविता संपली का हो किंवा संपेल का हो, या हे जेव्हा आपण म्हणतो किंवा मराठी भाषा आता संपत चालली आहे का हो, याच्यावरची कविता आहे. असा विचार आहे की असं आहे की समजा उद्या काही तर असं म्हणतो की आपण AI आता टेक ओव्हर करणार आणि टर्मिनेटर सारखी सिच्युएशन आली आणि AI न माणसालाच टेक ओव्हर केलं आणि तशा भविष्यामध्ये पण कवितेचं काय होईल, असा हा विचार आहे. आता बघूया की रोबोट आणि कविता या कवितेचं नाव आहे की भविष्यात असे काही युद्ध घनघोर झाले, भविष्यात असे काही युद्ध घनघोर झाले, मानव संपला त्यामध्ये आणि रोबोट राजे झाले. हे माणसं संपल्यानंतरची कविता आहे. भविष्यात असे काही युद्ध घनघोर झाले, मानव संपला त्याच्यामध्ये आणि रोबोट राजे झाले. हजारो वर्षांनी खोदकामात गंमत अशी झाली, हजारो वर्षांनी खोदकामात गंमत अशी झाली, रोबोटच्या हाती एका वही कवितेची आली. पुसटशाही, जीर्ण कवर आणि पानावरती माती, पुसटशाही, जीर्ण कवर आणि पानावरती माती. लुप्त झाला मानव पण एक कविता उरली होती, लुप्त झाला मानव पण एक कविता उरली होती. स्कॅन करता रोबोट पान मेमरीत त्याच्या आले, स्कॅन करता रोबोट पान मेमरीत त्याच्या आले. ट्रान्सलेशनचा लागे कोड आणि अक्षर अक्षर बायनरी झाले. एक एक शब्द जोडून घेत त्याने कर्सर पुढे नेला, एक एक शब्द जोडून घेत त्याने कर्सर पुढे नेला. उलगडत गेलं काव्य जसं तो रोबोट हरवत गेला. सर्किट हल्ले आतून काही, सर्किट हल्ले आतून काही आणि नवप्रतिभा जागे. चमत्कार घडे असा की रोबोट कविता करू लागे, चमत्कार घडे असा की रोबोट कविता करू लागे. त्या रोबोटच्या कवितेने जोर इतरांनाही आला. करेक्ट करेक्ट करेक्ट. त्या रोबोटच्या म्हणजे चॅट जीपीटी राजा झाला आपला त्यावरच आहे की त्या रोबोटच्या कवितेने जोर इतरांनाही आला. सगळेच रोबोट करू लागले कविता, मोठा घोळ झाला. रोबोट सारे रोबोट मिळून हल्ली
सारे रोबोट मिळून हल्ली म्हणे कवितेत रमती. सारे रोबोट मिळून हल्ली म्हणे कवितेत रमती. युद्ध वेगळे पडले मागे, नांदे केवळ सुख शांती. आता ही जी कविता होती, ही कोणती कविता होती की जी वाचल्यामुळं हे सगळा चमत्कार घडला? ही डायरी मधली कविता ती. म्हणजे हा या कवितेचा गाभा आहे, तो प्लीज ऐका. की डायरी मधली कविता ती पूर्वीना बाहेर आली होती. डायरी मधली कविता ती पूर्वीना बाहेर आली होती. संकोची कवी नेत्या ती कधी ना सादर केली होती. त्यामुळे लिहित राहा, तो काय माहित तुमची कविता कधीतरी जग बदलेल. खूप खूप सुंदर, अतिशय सुंदर. तर माझ्या सगळ्या व्ह्युअर्सच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार की जे मराठी भाषा दिनाचा जो माझ्यामध्ये जसं सेलिब्रेशन झालं पाहिजे, हा जो सोहळा जसा झाला पाहिजे, तर मराठी साहित्यात एक लाडकं त्यांचं बाळ म्हणजे कविता, आणि त्याला आज आपण कुठेतरी साजरं करू शकलो हे माझ्या मते खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळं काव्यगंधाचं जे ते आम्ही नक्कीच लवकरच येऊन त्याचा अनुभव जे ते घेऊ. तर तुम्हाला सगळ्या व्ह्युअर्सना पण मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जाता फक्त आता आपण मगाशी म्हटलं की अभिजात दर्जा मिळालेला आहे आपल्या या भाषेला, पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर तेवढंच फक्त म्हणतो. पण ही कविता वाचत असताना किंवा आमचा एपिसोड बघत असताना एक मात्र नक्की करा की सुजित सर या माझ्या युट्यूब चॅनलला, तसंच काव्यगंध यांचं जे फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आहे, तर त्यालाही नक्की तिथे तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि फक्त एक अभिजात या माझ्या कवितेतले शेवटच्या 2 ओळी मी म्हणजे 2 छोटीशी कविता मी वाचतो की जर का की मराठी भाषा काय, तर राणीच्या देशाची भाषा उपयोग काय गोड असून, माय माऊली सम ममत्व सांगा येईल त्यात कुठून. तर आपण त्या सगळीकडे इंग्लिश 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 खूप चालू आहे, आणि एखाद्याला इंग्लिश बोलता नाही आलं तर खूप विचित्र नजरेनं त्याच्याकडे बघितलं जातं. तर माय माऊली सम ममत्व सांगा येईल त्यात कुठून. बोला मराठी ऐका मराठी, बोला मराठी ऐका मराठी, लिहा मराठी वाचा मराठी, बांधून सुरात तुम्ही गा मराठी, रोज नेमाने अनुभवा मराठी. लाभले जे भाग्य नको फक्त एक दिवस मिळवण्यासाठी, लाभले जे भाग्य नको एक दिवस मिळवण्यासाठी, शपथ घेऊया मिळून सारे, चिरंतन जतन करू माय मराठी, चिरंतन जतन करू माय मराठी. तर अशीच ही माय मराठी आपण नक्की जे ती जपत राहू, आणि याच नोटवर माझ्या मते आपण सगळ्यांचा निरोप घेऊया. तर धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.